मंडळी, एक गाडी आणि 4 हास्य खिलाडी इथे एक धमाल प्रहसन सादर करणार आहेत. बघूया काय धमाल घडते या प्रवासात. जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, खानदेश सबूत श्याम सुंदर राजपूत आणि विनोदाचा कढीपत्ता विराज जगताप. ये श्याम्या, वसाड्या स्क्रिप्ट ठेव, इव्हेंट संपला कधीच. चला चला म्हाताऱ्यानो, काय आता इव्हेंट कसा झाला म्हाताऱ्यानो? असतं कसा चोपलाय मी आताच की आतली बॅटिंग केली म्हाताऱ्यानो, काय बोलता? डोंबल्याची बॅटिंग केली तुम्ही. डोंबल्याची हे झाला आंधी फटके मारत होते नुसते आडमधडम कुठले. अरे तुमच्या बॅटिंगच्या नादात तुमचे शब्द सांडत होते, त्याची कॅच आम्ही पकडत होतो. कुठे गेला कुठे गेला? अरे डोळ्यात तुझे ससे पण होतो तुझ्या मग साडी पिढीच्या तोंडावरती. आणि मला सांग, स्किट चालू सर थांबलास का? मी अरे लोकांना वाटलं आम्ही विसरलो. अरे डायरेक्ट चौथ्या वाक्यावर हा तिसऱ्या पानावर. पहिलं पान का तुझ्या आईशीला हो बोलणार? साडी पडली. अरे मी एक टॅलेंट म्हणून पहिल्या पानावर आलो, माहिती आहे. काय माझी चूक आहे वासाऱ्यानो. चूक म्हणजे? कवरे रिपिटेशन आहे, 30 वाक्य सारखी कोण बोलणार आहे वासाऱ्यान? मला वाटलं त्या वाक्य म्हणून मी तिकडे गेलो. आमचं चुकलं अरुण सर. वासाऱ्यानो, इव्हेंट मध्ये आता केलं तर काय लोक एन्जॉय करत होती. हीच तर मजा आहे मुंबईच्या बाहेर इव्हेंट करायची. नाही नाही नाही, ते बरोबर आहे. मॅजिक आहे बुवा तुमच्यात. हे वातावरण जास्त गडबड करू ना, बोलू नका. चला चला, उद्या आपली रिहर्सल आहे. लेट गेलं तर 500 रुपये भरायला लागतील. ते माहिती. एक नवीनच. चला 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 चला, तुम्ही माझ्या गाडीत चला. मस्तपैकी मजा मस्ती करत जाऊ, गाणी बिनी बोलत जाऊ. आणि चांगलं हॉटेल भेटलंय का तिकडे मी गाडी थांबवतो आणि तुम्हाला भरपूर जेवायला देतो. आज माझ्याकडनं पार्टी, मी तुम्हाला जेवायला घालतो. अरे ऐक ना, तुझ्यावर यायला काय हरकत नाही रे. पण मी आहे ना आज सई मॅम बरोबर निघालोय त्या गाडीत. तुला सई मॅडम घेऊन चालल्या? स्टेपनी म्हणून त्या पंक्चर टायर का नेता येत? अरण्या, ट्यूबलेस टायर पेक्षा ना पंक्चर टायर कधी पण मोठं. मोठा काय. आणि त्या मला म्हणायला प्लॅटनिक, वेन यू कम ऑन द स्टेज यू ब्लडी ऑन द स्टेज. 2 वर्ष ते वाक्य पाठ करतो बसाड्या. नवीन काय झालं ते सांग. नाही खरंच मला म्हणाल्या प्लॅटनिक चला माझ्याबरोबर माझ्या गाडीतनं मुंबईत. आणि कसं आहे, मी सई मॅमला दिलेला शब्द ना कधीच मोडत नाही. अरे काय गाडी आहे माहितीये, काय स्पेस आहे गाडीचा. हो का? हा, काय ती फर्टिज काय ती आहे ती फर्टिलायझर. Mercedes गाडी. काय गाडी आहे माहितीये. फर्टिलायझर गाडी आहे. तुला सांगतो, अरे काय म्हणजे कम्फर्टेबल किती गाडी आहे. म्हणजे पाण्याचा गलास असा गाडीत भरून ठेवलास ना, गाडी केवढी पण स्पीडला जाऊ दे, पाण्याचा थेंब इकडे का तिकडे होत नाही. नाही नाही, पण त्यांच्याबरोबर स्टाफ असेल ना त्यांचा. नाही, स्टाफ आहे त्यांचा, पण त्यांच्यासाठी वेगळी गाडी आहे का नाही. आणि स्टाफ बरोबर त्या जाईत नाही मुलात. खरं म्हणजे आता कसं आहे, स्टाफ बरोबर त्या गप्पा मारतात, पण कसं आहे, आपला चिरकोल. माझ्याबरोबरच्या ना गप्पा जरा वेगळ्या असतात. म्हणजे नाही म्हणजे कसं आम्ही गहन चर्चा करतो का नाही. कुठल्या विषय? अरे कसं आहे, म्हणजे सध्या चित्रपटाची काय अवस्था चाललेली आहे. चित्रपट चालला पाहिजे याच्यावर आम्ही गहन चर्चा करणार आहे. असं का? हो, सध्या माझं जे गाणं गाजलंय त्याच्यावर आम्ही चर्चा करणार आहोत. म्हणजे माझा कॉस्ट्युम, माझा लुक, माझा क्वालिटी आवाज, त्याच्यावर आम्ही सगळी चर्चा करणार आहोत का नाही. भारी माणूस आहे बुवा. श्याम्या श्याम्या, ऐक ना बसार, लयच भाव खाते. हा. तू चल माझ्या बरोबर, आपण दोघं जावे. चला चल 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 चल. नाही नाही अरुण सर, मी आलो असतो तुमच्या बरोबर. पण मला काय ना, मला प्रसाद दादा ओक बोलले की मी त्यांच्या सोबत यावं बा. त्यांच्यासोबत त्यांच्या घरी मंजिरी मॅडम नाही आज. अरे मंजिरी वहिनीला पर्याय म्हणून मला घेऊन जातील का ते? कोणाला येईल तरी बोलू ना तुम्ही. नाही 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 नाही, ते बोलले की श्याम, मला तुझ्या सहजतेचं खूप कौतुक वाटतं बा. कुठले? सहजता. अच्छा,
आता मला बोलला की श्याम तू माझ्यासोबत ये, मला 4 टिप्स दे, मी तुला 4 टिप्स देतो. बापरे. आणि त्यांच्या सिनेमात त्यांनी एका कॅरेक्टरसाठी मला निवडलेले आहे. हो, तर त्या कॅरेक्टरचं डिस्कशन आम्ही करणार आहे. बापरे. आणि त्या कॅरेक्टरचे वेगवेगळे शेड आणि विविध कंगोरे ते मला सांगणार आहे. ऐक ना श्याम्या, मी काय बोलतो, शूटिंगच्या दिवशी त्यांच्याकडे भरपूर वेळ असतो. त्यांना बोल त्या दिवशी तुम्ही गप्पा मारा ना, हे जे काय करायचं ते. आता चला ना, मी एकटा येणार रे. शूटिंगच्या दिवशी होऊ शकतं ते, पण काय आहे ना, आज त्यांनी त्यांची TMW गाडी आणलेली आहे. BMW? TMW काय सांगतो? काय कम्फर्टेबल गाडी आहे ती. हा? एकदम अशी फुल स्पीडने जरी चालली आणि गाडीत पाण्याचा भरलेला गल्लाच जरी ठेवला, हा. एक थेंब सुद्धा सांडती, इतकी भारी गाडी आहे ती. माझ्या गाडीत सगळ्याच गल्लात सांडतो वसाड्या. नाही तसं नाही अरे माझी पण गाडी क्वालिटीची आहे वसाड्या, असं काय करतो? आहे ना, तुमची गाडी भारी आहे, पण कसं आहे ना, उंच माणसांसाठी नाहीच आहे ना तुमची म्हणजे? गाडी. म्हणजे काय डिस्कम्फर्ट आहे बा, गुडघे दुखतात ना गुडघ्याला. नाही नाही, अरे नाही, बरोबर नाही, तुझी गाडी आहे चांगली नाही असं नाही आहे, पण तुझ्या गाडीत ना लेग स्पेस कमी आहे. लेग स्पेस कमी आहे. कमी आहे. आता माझ्या गाडीत बसून काही शालू झोका दे ग महिना बोलणार वसाड्या. डान्स करणार आहेस तू? जनावर आहे. पाय ठेवायला जागा भेटली एवढंच आहे ना वसाड्या, असं काय करतो तुम्ही? नाही, चिडू नको. कसा आहे, तुझी गाडी ना गॅसवर चालते. म्हणजे बरं, तुझी गॅस पंपावर थांबणार गाडी, हा, रिक्षाच्या मागे तू लाईन लावणार, केवढा वेळ हो. जाणार. सई आमची गाडी कशी पेट्रोलवर आहे का हा. नाही, फुल पेट्रोल भरतात, अजिबात चिंदीगिरी करीत नाही, माहितीये. अरे माझं पण गॅस फुल असतं आणि माझी पण गाडी पेट्रोलवर आहे, हायब्रिड गाडी. असं काय करतात? तुम्हाला आहे ना मुद्दाच कळत नाहीये. आता मी प्रसाद दादा बरोबर जाणार, हं. तर प्रसाद दा कसं बारी बारी किस्से सांगतो ना, त्याची मजा कुठे अरे मग मी जाम बारीकीचं सांगतो, असं काय करतो तुम्ही? कसं आयशीच्या भावाचं किस्से सांगतोस, तुझं किस्से तुझेच किस्से असतात. म्हणजे प्रसाद सर आहेत ना, अख्ख्या जगाचे किस्से सांगतो, तू नुसते बुलगिरियाचे किस्से सांग. बरं, त्याला बल्गेरिया म्हणतात, तू वासाड्या बुलगिरिया म्हणतोस, माहिती आहे? बुलगिरिया करून ठेवलं ते. काय अरुण सर, श्यामदादा, इव्हेंट एकदम मस्त झाला. म्हणजे काय आहे ना चगेल बाण्या, काय? इव्हेंटचं जेव्हा शूटिंग चालू होतं तेव्हा कुठे खपला होता रे? अरे त्या गोस्वामी सर तुझ्या नावाने किती बोंबा मारत होते. हो काय? हो, मग पण मी तिथेच होतो. काय आपल्या इव्हेंटला ज्या फिमेल सिंगर आल्या होत्या ना, त्यांच्या आईंना मी आपल्या हास्य जत्रेचे किस्से सांगत होतो, पण ते मध्ये सुटून निघून गेले. तर म्हटलं चला आपण पण निघूयात. चलो. नाही नाही, एक मिनिट, मी बघितलं तुला. कवरी मेहनत केलीस तू आज, कवरात दमलायस तू. हो. काय बोलतो, आज एक काय, काम काय, कर, काय? तू माझ्याबरोबर गाडीत चल. डांगेला सांग अरुण सरांबरोबर मी चाललो, टेन्शन घ्यायचं नाही, फोन करून सांग. चल. पण मी डांगेंच्या गाडीतून जातच नाहीये, मग मी प्राजूच्या गाडीतून चाललोय. राजू, हो. आणि तुला घेऊन जाणार आहे? मग काय, मी बोललोय मी येतोय तुझ्या सोबत म्हणून. अरे तुम्ही जा ना एकटे, एरवी तशी एकटेच जातात ना. अरे हो, मुंबईतल्या मुंबईत प्रवास सोपा होतो रे, एकटं जायला काही हरकत नाही. पण आता सर मुंबईला जायचं म्हणजे कवरा अंधार आहे, कवरा रस्ता सगळा सुमसाम सन्नाटा असतो. अरे त्या घाटामध्ये पांढरी साडीवाली मी बाई बघितली. काय बघितलेस? पांढरी साडीवाली बाई मी बघितली. अरण्या, हं. साडी नेसले बाईची तुला भीती कधीपासून वाटायला लागली? साड्या, हे ऐक, हे घाटात ना अफवा पसरली. सकाळी ना एक बिना ड्रायव्हरची गाडी चालताना लोकांना दिसली, माहिती? मला कोण बोललं नाही ते? अरे तुमच्याबद्दल बोलताय ते. तुम्ही ड्रायव्हिंग सीटवर बसले, तुम्ही कुठे दिसता? फक्त असे 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 हात दिसत असता. हा ना. अरे काय लोकांना माहिती नाहीये की तुम्ही आहे ना वेगवेगळ्या अँगल मध्ये आरशे सेट करून ठेवलेले आहेत. एक सीटच्या जवळ, एक खाली. खालच्या आरशात तुम्ही असं बघतात, हात असे वर असतात, अशी अशी गाडी हाकलत असतात. मस्त मस्त मस्करी करता तुम्ही, मला जाम आवरली. एक नंबर मस्करी. हीच मस्करी आहे ना, आपण आपल्या गाडीत करू आणि आपल्या गाडीत जाऊ. चला 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 चला, नाही. जाम भारी मजा येईल. नाही नाही रे. TMW माझी वाट बघ. हो हो हो. नाही अरण्या, एक काम, हा बघ, आम्ही कुठे चहा प्यायला थांबलो ना, तुला लोकेशन पाठवतो, तिथं आम्हाला येऊन भेट, बरोबर ना रे? चालेल. हा, हा. बरं, मी काय म्हणतोय, प्राजक्ता सोबत मी पुण्याला चाललोय. मग एक काम करा, तुम्ही मला पुण्यावरून पिकअप करा आणि बदलापूरला सोडा. तुझ्या बापाचं नोकर आहे बसाऱ्या. पुण्यावर तुला पिकअप करू आणि बदलापूरला सोडू? कळत नाही तुला? मी बँड्राला राहतो ना. जाऊ द्या, शांत व्हा. अरुण सर शांत व्हा, आम्ही निघतो. निम्मन गाडी चालवा. गाडी चालवताना फंबल टाकू नका, अवघड चल, होईल. ये, व्यवस्थित ये. चल, चल. चलो, चलो, चल, 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 चल. ऐका ना बसारे, माझा अरे, ऐका ना. जाऊ दे रे. अरे बाय. थांब थांब. अरे नका ना, नाही, मी नाही, एकटा येणार आहे. नाही. मला झोप लागेल का? असं काय करतं? हा 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 हा, डांगी बोला ना, बोला ना, काय झालंय? अरुण सर, हा एक काम होतं. हा, बोला ना. माझ्या रूममध्ये ना 2 बनेन राहिले, ते येताना घेऊन याल का प्लीज?
हा मी हा बनियन पण आणतो, चड्ड्या पण आणतो, नका टेन्शन घेऊ. पण बनियन मधलं एखादं कोण माणूस राहिला असेल तर माझ्याबरोबर पाठवा ना, मी एकटाच आहे हो. नाही नाही सगळे गेले निघून. हा कोण नाही? नाही अरे बापरे, आता रे काय करायचं, एकट्याला जायला लागणार आहे म्हणा. अरुण सर चला निघूया आपण. अरे पण तू प्रसाद सरांबरोबर जाणार होतास ना? प्रसाद दादाला मी नाही सांगितलं. का? म्हटलं कॅरेक्टर बिरेक्टरची चर्चा होत राहील, पण माझे अरुण सर आहेत ना ते माझ्यासाठी महत्वाचे आहेत. अरे यार. ते घाटातून गाडी चालवणार आहेत, त्यांना डुलकी बिलकी लागली काही झालं मग अरे तर ते चर्चेनंतर. Thank you. तुम्हाला सोडून कसं जाईल? Thank you यार. माझी वेळ एवढी तुमची. काळजी मित्र असा होता यार. Thank you, thank you यार. चला. बरं, अरुण सर हं? अरुण सर काय खायचं? मी पण येतोय तुमच्या सोबत. अरे तू पण येतोय? अरे हा पण येतो, म्हणजे आपण दोघं झालो, मस्त झालं. अरे वा, काय प्रसाद ओकला सांगितलं की तुम्ही जा, मी अरुण सरांबरोबर येतो, यांनी सांगितलं बोल. श्याम दादा कसला सांगतोय? खरं तर प्रसाद ओक सर कधीच निघून गेले. म्हणजे नाही म्हणजे मी त्यांना फोनवर सांगितलं आणि मग निघून गेले आणि ते असं झालंय. ऐ, काही काय बोलतो रे? आणि तू प्राजक्ता बरोबर जाणार होता ना, का बरं नाही गेला तू? ते काय झालं, मी प्राजक्ताला चिपट. अरे इव्हेंट संपल्या मेकअप न काढता जीवाच्या आकांताने पळत पळत गेली ती गाडीकडे. आणि तो कोण ड्रायव्हर आहे, त्याचं नाव काय? कुणाल. कुणाल. त्याला म्हणली पटकन चल विराज यायच्यात पटकन चल. नाही नाही असं काही झालेलं नाहीये. हे बघा अरुण दादा, अरण्या, अरे चल, ये, तुम्ही पण आहे अजून? चला निघूया. अरे चल पटकन निघूया. वसाऱ्या तुला पण सैनी टांग दिली का? नाही टांग नाही रे दिली. काय झालं, मी असं गाडीत बसणार ना तेवढ्यात ना सई मॅमला ना त्यांच्या आईचा फोन आला. बर. हा हो ना. हॅलो हिरवीन, येऊन जा की सांगलीला. तर सई म्हणाली यायलू की यायलू. अच्छा, यायलो की असं सई बोलली. हा. आणि त्यांची आई हिरवीन बोलली त्यांना. हो सांगलीमध्ये असं बोलतात ना. मग सई मॅम मला म्हणत होत्या, काय? बरे चला मी घेऊन जाते तुम्हाला सांगलीला, हा. आईची ओळख करून देते. बापरे. हो आपण एकत्र भडंग पण खाऊ. पण भेटलं ना कसा माझा हा. अरण्या माझा आहे. माझा अरण्या वसाऱ्या, होय. मगापासून तुम्हाला जीवाच्या आतंकाने मी तुम्हाला आतंकाने रिक्वेस्ट करतोय की भावांनो माझ्याबरोबर चला, मी एकटा आहे, मला भीती वाटते, तर मला फाट्यावर मारून तुम्ही नाही फाटर नाही रे. अरुण सर, फाटर. अरे ती आम्ही मजाक करत होतो. मजाक. तुम्ही कुठं मनावर घेता? चला निघूया. ए, चल, निघा. ए, मला काहीच नाही रे तुम्हाला न्यायला. पण हा. ती माझ्याकडे TMW नाही आहे ना, पर्सडीज नाही आहे ती. बरोबर आहे. काय झालं, माझ्या गाडीमध्ये असा गल्लास. काय ठेवलंय? गल्लास. भरलेल्या पाण्यात. गल्लास मी ठेवलं ना वसाऱ्या, ते गल्लास असं पाण्याने सांडतो. नुसताच गल्लास नाही सांडत, तर त्या साईडला बाटल्या ठेवल्या असत ना, त्यातलं पण झाकण असतं तरी उडून पाणी सांडत. नाही तुमची गाडी भारी आहे हो. पहिल्यांदा बसतोय का? तुमच्या गाडीत नुसता आराम नाहीये, सुकून आहे सुकून. हो. सुकून आहे. हा नाही पण हरकत नाही, म्हणा काय तुम्हाला न्यायला, पण ते सारखा गॅस भरायला पंपावर थांबायला लागणार. बरं बेल गेलं तरी चालेल. कसं आहे, तोपर्यंत आपण आपल्या कॅरेक्टरचा अभ्यास करू शकतो ना. कसला? आपल्या कॅरेक्टरचा आपण अभ्यास करू शकतो ना. अरे वसाऱ्या, कुठलंही स्किट असलं तरी एकाच ड्रेस मध्ये आणि एकाच भाषेत बोलतोस तू. कुठल्या कॅरेक्टरचा अभ्यास करणार होता? वेळ आहे तर मग. अरुण सर तुम्ही स्किट मध्ये फंबल करता, आम्ही मनावर घेत घेत का? नाही. आमची मजाक मनावर नका घेऊ ना. चला ना. चला प्लीज प्लीज अरुण सर प्लीज एक मिनिट. म्हणजे आता माझ्याशिवाय वसरून तुम्हाला पर्याय नाही. हा, म्हणजे आता एक गोष्ट लक्षात ठेवा साऱ्या, याच्या पुढं मांजाची इज्जतीत वागायचं. चालेल. किल्लर. किल्लर. अख्ख्या जगातल्या सगळ्या लोकांनी कुत्र्यासारखं वागवल्यानंतर द ग्रेट अरुण कदम यांनी तुम्हाला लिफ्ट दिली. हो खरं आहे. का दिले? आम्हाला नाही माहिती. तो वसाऱ्यानं तुम्ही इतका दिवस माझ्या बरोबर स्किट करत होतात, मला सपोर्ट करत होतात, त्याची जाणीव म्हणून मी तुम्हाला घेऊन जात पाया पड. थँक्यू सर. क्या बात आहे. थँक्यू सर. आहे ना. चला मग चला. नाही, चल. एक मिनिट वसाऱ्यानो, हा? निघायच्या आधी सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून सांगतो. माझ्या गाडीमध्ये कुणी पण असं टेकून बसायचं नाही. पाट्या पाहिजे ना. आ, टेकायचीच नाही वसाऱ्यानो, नाही. असं बसायचं.
म्हणजे टोल नाक्यावरनं गाडी गेल्यानंतर 1 महिन्याने सुद्धा कोणी सीसीटीव्ही चेक केला तर त्यांना पण कळलं पाहिजे एका मालकाच्या गाडीत 3 आश्रित जात होते. किल्लर. आणि टकल्या वसाऱ्या तू तिकडं माग ना असं डोकं काढून बसू नकोस वसाऱ्या. तो रस्त्यावरचा तो लाईट आहे ना तुझ्या डोक्यावर पडतो तो माझ्या आठशर पडतो ना माझ्या डोळ्यात काही दिसत नाही. तू खाली डोकं वर पाय करून बसायचं. खाली डोकं वर पाय कसं हो? अरे मग ते झाक ना काहीतरी वसाऱ्या. तू ती ऍक्टिंग तरी झाक वसाऱ्या तू. आणि चला चल 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 हे शेंगदाणे थँक्यू बघितलं शेवटी सिनियरला केवढा रिस्पेक्ट असतो. म्हणजे आहे. तुझ्यासाठी नाही दिलेत वसारे मग? ते माझ्यासाठी दिलेत. तुमच्यासाठी गाडी चालवत असताना मला ते भरवायचे वसाऱ्या. गाडी चालवताना मी तोंड आ केलं का दाना एक टाकायचा तोंड. किल्लर चला काय चला चला कुठे तुमच्यासोबत. आता म्हणा तुम्ही तिघांनी रिक्वेस्ट करायची. अरुण सर प्लीज प्लीज मला तुमच्या गाडीतून घेऊन असं रिक्वेस्ट करायची. अरुण सर तुमच्या गाडीतून सिनियर कोण आहे तुमच्यात? तुम्ही आहे. मी आहे. तुमच्या तिघात सिनियर हा, आमच्यात आमच्यात वसाऱ्याला काही झालं असं करतोय तो थोबाड बंद का त्याचं वसाऱ्या. दलबोत सांग नाही तर तुम्ही नेत नाही तुम्हाला पण. बोला हो पटकन बोला. अरुण सर मला तुमच्या गाडीतून न्याल का? तुला गाडीत काय पाहिजे लेग स्पेस पाहिजे. तू लेग स्पेस कशाचं मला माहितच नाही. ते 2 पावलं पुढं 2 पावलं माग काय करतोस ना तसं गाणं बोलत रिक्वेस्ट कर मला. खरा प्रभात चला करतो नाही तर मग उतरा तुम्ही. चल मी करतो झालं झालं. अरे सारी नेक्स्ट. अरुण सर प्लीज मला तुमच्या गाडीतून न्या ना. ओव्हर ऍक्टिंग नको. सहजता कुठं आहे? सहजता येऊ दे आता वसाऱ्या. त्यांना पण कळू दे ती सहजता. अरुण सर प्लीज आम्हाला तुमच्या गाडीतून न्या ना हो. नेक्स्ट. अरुण सर हा. प्लीज तुमच्या गाडीतून आम्हाला न्याल का? हा घेऊन जातो तुम्हाला सगळं घालून. आणि गाडीत बसल्यानंतर डायरेक्ट फोनवर नाही जायचं. हा जातो फोनवर. डायरेक्ट फोनवर नाही इकडे काय इकडे तिकडे काय तिकडच्या गप्पा नाही मारायच्या. नाही 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 मी तुमचा ड्रायव्हर वाचाडा नो. नाही 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 माझ्याबरोबर गप्पा मारायच्या. हा हो मी हुला तुला हू करतो तसं गप्पा मारायच्या. पण आम्ही चुकून हुला हू केलं तर चालेल काय? माझ्या चुका काय? नाही, 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 मला नाही, सांगा. नका ना गाड्या करू तुम्ही. अरे हुला हू आपण करू शकतो ना. मध्ये मध्ये चोचा काय मारायची सवय आहे तुम्हाला. चला चला मग चला मग निघू आम्ही. चला निघूया. निघतो चल. हा निघा चल पटकन चल. हा माझी बॅग कोण घेणार आहे तू? माझी बॅग कोण घेणार? ए रे श्याम्या. मी घेतो. मी ते खाली कशी आता मला कळत नाही ते. काय फोन कर झाला? अरे चल ना बस. फोन आलाय त्यांच्या. हॅलो हा डांगे दादा. अच्छा हो काय गाडीत बोल. बरं बरं हा ठीक आहे. डांगे दादाने आपल्या गाडीची सोय केली आहे. हा आणि तो म्हणाला गाडी बाहेर येते. सगळे डिटेल्स मेसेज केलेत मला. चला मग. नाही नाही ऐका ना तू त्यांना सांग अरुण सर म्हणून आम्ही चालू. चला तुम्ही चला चला. नाही 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 मला टकलं चमकत तुमच्या डोळ्यात जाईल ते. नाही नाही मी ते अँगल बदलून घेतो. नको नको नको. आणि इज्जतीत राहू आम्ही इज्जतीत. अरे बा म्हणले जाम भीती वाटते. मोरे मोरे त्याला सांग ना. बाबा फोडू काय वासाड्या? बाबा फोडू काय बोललास मला तू? हा मला रिक्वेस्ट कर नाचून. मी ते लई दिवस बघ. शेंगदाणा फेकू तोंडात कर आपल्याला शेंगदाणा कुठला मारीन थोडं ना. हा ए, चल आपण निघूया चला चल, मोरे. पटकन, चल. ऐक त्यांना जाऊ दे बस. तू तरी चल ना माझ्या बरोबर. ऐक ना. नाही 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 कसं आहे अरुण सर मी आलो असतो तुमच्यासोबत पण डांगे दादाने स्ट्रिक्टली मला सांगितलं की असिस्टंटने ऍक्टरच्या पर्सनल गाडीतून येऊ नये. हा. त्यामुळे मला जावं लागेल प्लीज. वसारे तुला मला बोलवायला तुला काय त्रास दिला तर बघ वसाऱ्या. चालेल मी मृणालला पाठवेल. काय सांगू तुम्ही? तुम्ही नका ना असं करू. पण नाही, सापडलो नाही. आम्ही जातो पुढे ये आणि उद्या शूटिंगला भेटूया. वा 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 वा. अरुणदा हे
हे तुम्हाला त्रास देत होते तेव्हा तर तुम्ही क्यूट दिसत होताच, पण तुम्ही यांना त्रास देताना जास्त क्यूट दिसत होता. विचारूया आपल्या दर्दी हास्य रसिकांना त्यांना परफॉर्मन्स कसा वाटलाय. प्रसाद दा. अरुण, मी तुला सांगू का प्रामाणिकपणे, खरं तर तुम्ही मला कुठल्या इव्हेंटला बोलवत नाही, पण मी समजा आलो असतो या इव्हेंटला माझ्या गाडीनी, तर माझी गाडी मी ड्रायव्हरला घेऊन जायला सांगितलं असतं आणि मी तुझ्या गाडीतनं आलो असतो. कारण आपण एकत्र किती टाइमपास केलेला आहे कित्येक दौऱ्यांमध्ये, मला आजही आठवतंय. परत एकदा तो टाइमपास मला अनुभवता आला असता, परत ती मजा अनुभवता आली असती, म्हणून मीच तुझ्या गाडीत आलो असतो. आता मोठ्या लोकांच्या मोठ्या गाड्यांचं ते मला माहित नाही, पण मी माझी गाडी पाठवून दिली असती. पण रंजक होता विषय, तुमच्या तिघांची साथ उत्तम होती, मजा आली. सई. किल्लर परफॉर्मन्स, किल्लर. आज मला बरं वाटत होतं की तुम्ही आज जिंकताय आर्ग्युमेंट किंवा आज तुमचा पचका कोणी करत नाहीये, पण शेवटी बाजी पलटलीच नेहमीप्रमाणे. पण एखाद्या प्रहसनात मला तुम्हाला जिंकलेलं पाहायचं आहे अरुण दादा. आणि प्लॅटॉनिक एनी टाइम यू कॅन कम इन माय कार, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मजा आली. तुमची साथ पण तिघांची मस्त होती. गुड फन.